तर खासदार सुप्रिया सुळे आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आजचा हा त्यांचा मस्साजोगचा दौरा आहे आणि यावेळेला खासदार बजरंग सोनवणे हे देखील सुप्रिया सुळेंच्या सोबत उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड हे देखील मस्साजोगमध्ये पोहोचलेले आपण बघतोय। देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्यांचा आजचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। संसदेत आपण या संदर्भात आवाज उठवणार असल्याचं देखील याआधीच सुप्रिया सुळे म्हणालेल्या होत्या आणि त्यानुसार आज आपण बघतोय सांत्वनपर भेट घेण्यासाठी देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत। थोड़ा कैमरा पीछे बस बूम ठेवा म्हणजे सर किती परीक्षा द्यायला लागतात। ही पहिली बोर्डची द्यायची, मग नीटची द्यायची, अजून ते युनिव्हर्सिटीची द्यायची। बिलकुल अपेक्षा करण्याची हो ते बरेच जण आहेत का? बऱ्याच मुली आहेत म्हणून ऍडमिशन घेतलं। हा म्हणजे गावातले बरेच जण 2 तास जायचं, पेपर द्यायचा आणि परत यायचं। बापरे, आपल्या घराची शहरात आपण किती जवळ, म्हणजे शाळेतच असतं बोर्ड आपलं ना, शाळेत शहरामध्ये बघा ना 9-10 मुली बरोबर असल्यामुळे नाही, पण 2 तास खूपच लांब आहे। घरातले कोण कोण? चाची आहे, आई, आजी, आई, आई आजीच आहे, पप्पाची मामा या असेच आहे। तुझी कुठली शाळा? परिमळ लातूरला परिमळ हा लातूरला बोलला वाला रेणापूरकडे तालुका। किती वर्ष झाले तुम्हाला? 20 वर्ष। माहेरी कोण कोण असतं? माहेरी म्हणजे भाऊ पण 2 सर्व्हिसला आहे, दुसरीकडे असते, एक पुण्याला असते, एक केजला। अच्छा, आई माझी लहानपणीच वारलेली आहे, वडील लागायला 5-7 महिने झाले वारले। अच्छा, वडील आत्ताच दोन्ही म्हणजे एका मध्ये एकच झालं दुःख काही, म्हणजे वडील वारले पण खूप दिवस नाही झाले। माहेरचे आले होते दररोज येते भाऊ, ड्युटीला जॉबला जाते, इकडे विड्याला सर्व्हिस आहे शिक्षकाची। शिक्षकाला कुठल्या संस्थेत? जिल्हा परिषद जिल्हा परिषद। कधी संपणार? 27 तारीख। हा, इथेच आहे। हा तो पण इथेच गेला नाही, माझ्या इकडची पण एक्झाम आली ती झाल्यानंतर मग तिकडे जावं मला। हा, त्याचं शिक्षण बंद आहे। हा सध्या इथं गावातल्या शाळेत जातो। गावाच्या शाळेत? हा 4-5 दिवस झालं चाललाय। तुम्ही येऊन गेला? साहेब तिला म्हटलं काय एज्युकेशन तुम्ही बाप्पा लवकरात लवकर न्याय मिळाला की जे आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे, आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं।
आणि जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे इतर कोणावर नाही. कारण की जसं म्हणतात वेळ आल्याशिवाय ते कळत नाही. आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर. वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला काय कळत नाही. काही वेळ सगळं झाले आई तर उठलं सरळ कसं झालं ना. असं तिला वाटतं मी कसं कुणाला पाठवणार त्या दिशेला, म्हणजे माझ्याकडून चूक झाली का तिला असं म्हणजे मनात त्यांना पण तसंच वाटतं लातूरून मी का पाठवलं. काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. खूप सावरणं अवघड आहे का ताई. कोणी झोपत नाही रात्री. इन्क्वायरीचे काय आतापर्यंतच्या इन्क्वायरीच्या स्टेजेस काय ते तुम्हाला सांगितलं का? हा चाचा जातो. अच्छा अच्छा. नाही पण फॅमिलीच्या मागण्या चर्चा आहे माझी ह्या विषयीच कसं होतं की तरी पण पोलीस लग्नाचं पाहिजे असं आता परत गावकऱ्यांनी काल ठरवलं गावकऱ्यांची पूर्ण हो काल बघितलं. अजून देखील जामीन जर झाली त्यांना अडचण वाटली म्हणून अंडर ट्रायल सोडूनच शिक्षा दिली शिक्षा